प्रदूषणाच्या संदर्भात इचलकरंजी महानगरपालिकेत बैठक झाली। या बैठकीमध्ये इचलकरंजी महानगरपालिकेचे सगळे पदाधिकारी, प्रशासन, प्रदूषण मंडळ आणि आम्ही सगळे शिरोळ तालुक्यातले आंदोलक एकत्रित बैठक झाली। बैठकीमध्ये काळा वडा आणि लक्ष्मी वडा बंद करायचं आमची जी मागणी होती प्रमुख, ती मागणी 30 तारखेच्या आत काम चालू करतो असं आम्हाला नगरपालिकेनं आश्वासन दिलेलं आहे। त्याचबरोबर प्रदूषण मंडळाच्या अधिकाऱ्यांना सुद्धा सगळ्यांनी मिळून सूचना केलेल्या आहेत की या प्रोसेसवाल्यांचा जो सीईटीपी प्रकल्प आहे, ह्या प्रकल्पाला जे परवानगी दिलेली आहे प्रदूषण मंडळानं आणि परवानगीवेळी त्यांनी जे आपल्याला कागदपत्र आणि जी सगळी माहिती दिलेली आहे याची पडताळणी आता इचलकरंजी महापालिकेच्या आयुक्त आणि महापौरांनी जी कमिटी स्थापन केलेली आहे त्या कमिटीच्या समोर ही सगळी कागदपत्र येऊन त्याची पडताळणी करून तो जर प्रकल्प योग्य रीतीने काम करत असेल तर त्या प्रकल्पानं पुढे काम चालू ठेवावं, अन्यथा ही पडताळणी जोपर्यंत होणार नाही आणि ही कमिटी जोपर्यंत त्यांना मान्यता देणार नाही तोपर्यंत सगळे प्रोसेस युनिट इचलकरंजीतले बंद करायचा आत्ताचा निर्णय झालेला आहे। आता प्रोसेसवाल्यांना त्या गोष्टीचा राग आलेला आहे, ते उठून गेलेले आहेत बैठकीतनं। त्यांचा नंतर निर्णय काय येतोय ते आता बघणं गरजेचं आहे आणि आता प्रांत साहेबांच्या सुनावणीमध्ये सुद्धा आम्ही आमचं लेखी म्हणणं मांडलेलं आहे। आमची आत्ताची भूमिका हीच आहे की आम्ही 1 तारखेचं आमचं जे इचलकरंजी शहराचं पाणी रोखणार आहे ते आंदोलन हे होणार आहे। 30 तारखेपर्यंत जर महानगरपालिकेनं त्या काळ्या वड्यामध्ये आणि लक्ष्मी वड्यामध्ये बांध घालण्याचं, पक्का बांध घालण्याचं जर काम सुरू केलं नाही तर 1 तारखेचं आंदोलन होणार आहे। आणि ह्या सीईटीपीचा जो परवाना रद्द करायचा विषय आहे ते जर प्रोसेस कारखाने बंद झाले नाहीत तरी सुद्धा आम्ही इचलकरंजीचा पाणी पुरवठा रोखणार आहे। सबस्क्राईब करा आणि